सेकंड कास्ट. खालती बसवू आपण आपल्या लुअरला, म्हणजेच कोलबीला श्रिम्प. म्हणजे कसं खालशी आली ना तर चान्सेस जास्त आहे मासा पकडेल तिला. थोडासा ट्विच देऊन खेळतो आपण. जर 12 मुंडी कॅच नाही ना झाली मित्रांनो तर आपण शिवड्याला 100% ट्राय करू. लागला. अरे बापरे, शा मित्रांनो पकडलेला, सोडला लगेच. खतरनाक रे. हाय म्हणजे बाईट आहे. काय होता माहिती नाही पण बाईट आहे. बघूया कास्ट करून पुन्हा एकदा. 100% काहीतरी होता मासा. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपण आलो आहे गोड्या पाण्याची रॉड फिशिंग करण्यासाठी. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही तला पण बघू शकता आणि रॉड आणि कोलंबी बघू शकता. हे आपल्याला मित्रांनी गिफ्ट दिलं आहे. तर बघूया, आज आपण 2 प्रकारचे मासे टार्गेट करण्यासाठी आलेलो आहोत मॉर्निंग कॅचेससाठी. एक तर आहे मेन आपला रायगडचा राजा मासा जिताडा म्हणजे 12 मुंडी, आणि दुसरा म्हणजे शिवरा म्हणजे ती गोरे पाण्याची सुरमई बोलतात काही जण. त्या 2 माशांसाठी आपण ट्राय करायसाठी आलो आहे आणि हा तो तल्ला आहे. आता याच्यामध्ये आपण ट्राय करू. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा. जे काय मच्छी भेटेल ते तुम्हाला नक्की दाखवू. रॉड फिशिंगची मासेमारी आहे बोलल्यावर मजा आता येणारच. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल. इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशाच काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड अपडेट भेटत जाईल. तर चला मित्रांनो, आता पुढचा शूट आपण गोप्रोच्या माध्यमातून करू, कारण की इथं माझ्यासोबत कोणच नाही. पूर्ण जंगल एरिया आहे, पूर्ण गवत आहे. तिथं आलो आहे मी. तर चला ॲक्शन आता इथून. बाय. चला मित्रांनो, आपला सगळा सेटअप झाला आहे. मला दाखवत आहे. ड्रॅग बिग एकदा चेक करू दे मला. ओके, ही बघा, ही मित्राने आपल्याला कोलंबी दिलेली. किती ग्रॅमची नक्की माहिती नाही मला. असेल बहुतेक 21 ग्रॅम किंवा 27 ग्रॅमची असेल. कसली श्रिम्प आहे बघा. कलर किती भारी आहे बघा. आणि तिचा हा वॉर्म हुक आहे ना तो बघा किती भारी आहे. एकदम लाल कलरमध्ये पेंट डोलं बघा. बघूया आता ट्राय करून. पहिलीच कास्ट मारते तुमच्या समोर. इथं कास्ट करा मित्रांनो भेटत नाही प्रॉपर, कारण का पाठी पुढं झाडं आहेत चांगलीच. तरी पण आपण प्रयत्न करू. जास्त लांब कास्ट होत नाही, कारण का पाठीमागं एरियाच नाही कास्ट करासाठी. बारा मुंडे असला मित्रांनो लगेच पकडेल, कारण का सकाळचा टायमिंग आहे. या टायमिंगला मासे आहेत ना मित्रांनो फीडिंग करतात. प्रॉपर कास्ट नाही होत, कारण का कास्टिंगसाठी पुरेशी जागा नाही पाठीमागं. हे बघा,
सेकंड कास्ट. खालती बसवू आपण आपल्या लुअरला, म्हणजेच कोलबीला श्रिम्प. म्हणजे कसं खालशी आली ना तर चान्सेस जास्त आहे मासा पकडेल तिला. थोडासा ट्विच देऊन खेळतो आपण. जर 12 मुंडी कॅच नाही ना झाली मित्रांनो तर आपण शिवड्याला 100% ट्राय करू. लागला. अरे बापरे. मित्रांनो पकडलेला, सोडला लगेच. खतरनाक रे. हाय म्हणजे बाईट आहे. काय होता माहिती नाही पण बाईट आहे. बघूया कास्ट करून पुन्हा एकदा. 100% काहीतरी होता मासा. सुटला ते, चावा बसला नाही बरोबर. दुसऱ्या कास्टला मित्रांनो तुमच्या समोर बघितलं आता झालती बाईट बारीकशी. लागला मित्रांनो. पहिली कॅच लागलेली आहे आपल्याला शिवरा. आता जवळ आल्यावर समजा साईज कशी येते. थोडी बरीच वाटते साईज. बऱ्याच कास्ट नंतर लागला मित्रांनो. लँड कसा करायचा तो मोठा प्रॉब्लेम आहे. चांगलीच साईज वाटते. आत नको घुसू बाबा, झाडी वेडेल. मस्त साईज आहे. फॉलुक आहे. फॉलुक झाला मित्रांनो. फॉलुक कधी पण निघू शकतंय. फॉलुक आहे मित्रांनो. बघा डायरेक्ट घ्यावायला लागेल. डायरेक्ट बेलाम ओपन करू दे. टिपू जोरेल. कसा वरटते बघा. फर्स्ट कॅच मित्रांनो. कशी साईज आहे कडकडीत. फॉल हुक झाला. फॉल हुक. पहिला शिवरा सीझनचा मित्रांनो. मला माहिती नाही व्हिडिओ कधी येईल पण मी आत्ता शूट करून ठेवत आहे. खाली ठेवला ना मित्र तर माखल पूर्ण म्हणून मी खालती नाही ठेवत आहे. कसली साईज आहे बघा. कडक. कसा हुकअप झालाय बघा. हा बघा याला बोलतात फॉल हुक. खायला आलता पण रुपला त्याचे शरीरान. आणि जी स्किन एवढी भारी असते ना बघा. कसला चमकते बघा. असला आहे बघा डेंजर सीन. आजच्या दिवसातील पहिला शिवरा असेल. 1 किलोचे आसपास असेल. आपण करू वजन त्याचं पण. जामूच चिकट आहे. तर हुक काढू याचा. डेंजर सीन आहे. डेंजर. हात ट्रॅकलाच पुसायला लागतील. आता काय धुवायला टाकायला लागल. मित्रांनो अशा प्रकारचे जेव्हा तुम्हाला ॲग्रेसिव्ह मासे भेटतात ना तर त्यांचं हुक काढायला आहे ना असं काहीतरी प्लायर नाहीतर पक्कड तुमच्याजवळ असणार
100% पाहिजे जवळ, कारण का हे झटका मारून आपले रुपवू शकतात. बघा निघत नाही, आवरा डेंजर गुतलाय, खतरनाक. पहिली कॅच. पोट बघा, पोट दंब खालाय काहीतरी वाटतं त्याने. बघा कसे कॅचचे कडक एकदम. मित्रांनो, आपली आजची रॉड फिशिंगची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, हा शिवरा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. याची रील तुम्हाला तिथंच बघायला भेटेल आणि व्हिडिओ कधी येणार आहे ना त्याचा अपडेट पण तुम्हाला इंस्टाग्रामवरच बघायला भेटेल, म्हणून इंस्टाग्रामवरती फॉलो करा. कसला आहे बघा तोंड आणि दात बघा त्याचा. बघा डेंजर सीन आहे, डेंजर एकदम. छोटाच पीस आहे, 1 किलोच्या आसपास असेल, पण मजा आहे. चला, या सीझनचा पहिला शिवडा रॉड फिशिंगला लागलेला आहे आपल्याला, पहिला शिवरा. चला ठेवते आख्यात. चला मित्रांनो, केला पॅकअप. हा बघा आपला सेटअप केलाय होल्ड, आणि एक आपला स्पूल पण गेला. स्पून गेला रे आपला एक. तर काय टेन्शन नाही तसा, आपल्याला एक कॅच झालेली आहे बघा. चला आता गवत तुडवत जाऊ घरी. तर मित्रांनो, फायनली आलो आहे घरी आणि हा आपला वजन काटा रेडी आहे बघा. दिसत असेल तुम्हाला 0-0 हे बघा. आणि तो तिथं शिवरा पाण्यात टप्पान ठेवला आहे, जिवंतच आहे बघा अजून. हे बघा कसा गाल आलं होतं. आणि आता आपण वजन करून घेऊ याचा, बघू किती होतं. बघा अशी साईज आहे, मग अशी बघितली असाल. आणि आपला वजन काटा ती दाखवते वजन 900 ग्रॅम. बोललो ना 1 किलोच्या आसपास आहे. बघा 905 ग्रॅम झाला आहे. 1 किलोच्या आसपास आहे ऑलमोस्ट. बघा वजन. चला व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आता याची एक रील काढते मित्रांनो. व्हिडिओ कधी येईल माहिती नाही, पण मी आता शूट करून ठेवतो आहे. चला आता भेटू पुढं. तर मित्रांनो, आपण आलेलो घरी आणि शिवऱ्याचं वजन पण केला. गोप्रोमध्ये दाखवलं मी वजन करताना. 905 ग्रॅम काहीतरी वजन झालं याचा. आणि बघा अजून जिवंतच आहे. हा आपला सेटअप, एक फोटो घ्यायसाठी हा सेटअप जोडून ठेवलेला मी. असा फोल्ड केलेलाच आहे सेटअप, पण बघा जिवंत आहे अजून. कसं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? जर का तुम्हाला ही आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा, जेणेकरून मला अशाच काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल. असं आहे बघा. तर चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन नवीन कुठल्या तरी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत